नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. उल्हास नव भारत साक्षरता अंतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी म्हणजेच FLNAT परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत पत्र आहे. हे पत्र सर्व शिक्षणाधिकारी योजना यांच्यासाठी आहेत. शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यासाठी आहे आणि शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी मनपा नपा सर्व यांच्यासाठी आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या अपडेटमध्ये संदर्भ दिलेले आहेत. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचं एक पत्र आहे 20 फेब्रुवारी 2026चं. आणि दुसरा संदर्भ आहे अवर सचिव आणि समन्वयक शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याशी झालेली चर्चा दिनांक 10 मार्च 2026. उपरोक्त विषयानुसार म्हणजेच उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी FLNAT परीक्षा सुधारित च्या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग आणि साक्षरता विभागाचे पत्र आणि शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लक्ष गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची अवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याचे यावर्षीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 15 मार्च रोजी जी नव भारत साक्षरता संदर्भातली जी नवसाक्षरतेची परीक्षा होती ती आता 29 मार्च 2026 रोजी होणार आहे. तरी असाक्षर नोंदणी व जोडणी म्हणजे टॅगिंगचं कामकाज तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे असे यात म्हटलेलं आहे. साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावेत. साक्षरता वर्गांना भेटी द्याव्यात. FLNAT प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव करून घ्यावा. पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी परीक्षेस नोंदणी झालेले, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित न राहू शकलेले आणि कामगिरीत सुधारणा आवश्यक म्हणजे नीड इम्प्रूव्हमेंट असा शेरा प्राप्त असलेले 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करावेत. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शिक्षण संचालनालय योजना शिक्षण संचालक यांचं हे पत्र आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने राज्यामध्ये दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि मूल्यमापन चाचणी परीक्षा ही होणार आहे. या दृष्टीने सर्वांनी तयारी करणे आवश्यक आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर सर्व शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांनी या अपडेटनुसार पुढची तयारी करणं अपेक्षित आहे. आपण या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर निश्चितच या संदर्भात आपल्याला लवकरात लवकर याची उत्तरे शोधावे लागणार आहेत आणि लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहेत. तर आपण निश्चितच हे काम पूर्ण करा आणि परीक्षेसाठी या 29 तारखेची तयारी करूया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.